नमस्कार सर्वांना. आपल्या डेली चालू घडामोडी या इन्स्टंट जे के स्टडी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पाहणार आहोत आज 3, 4 आणि 5 मेच्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, न्यायभूषण गवई हे 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत? त्याचं उत्तर आहे 52वे. प्रश्न दुसरा, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? त्याचं उत्तर आहे बॅडमिंटन. प्रश्न तिसरा, मार्क कार्नी यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? त्यांची निवड कॅनडा या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. प्रश्न चौथा, भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कुठे स्थापन होणार आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न पाचवा, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2025 कोठे होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न सहावा, जपान अंतराळात सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणारा असून त्याला काय नाव देण्यात आले आहे? ओहिसामा. प्रश्न सातवा, आशियाई क्रीडा स्पर्धा 2026मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे? मिक्स्ड मार्शल आर्ट. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तो पण. प्रश्न आठवा, सुप्रीम कोर्टाने 2025 कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केले आहे? डिजिटल ॲक्सेस. प्रश्न नववा, जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण 2025 असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. अलीकडेच जेफ बेझोस यांच्या ॲमेझॉनने किती कृत्रिम उपग्रह अंतराळात अपेक्षित केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 27 उपग्रह. 5 मेच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. प्रश्न पहिला, योगगुरू पद्मश्री शिवानंद बाबा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? 2022 असा आपण प्रश्न पडू शकतो. योगगुरू शिवानंद बाबा यांना 2022मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे पद्मश्री. प्रश्न दुसरा, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे खुनइंग पटामा लिस्वाडतरकुल. प्रश्न तिसरा, कमला प्रसाद बिसेसर यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. प्रश्न चौथा, वर्ल्ड फ्रेम इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक किती आहे? तर 151वी. वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे. जागतिक पोलीस परिषद 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे दुबई. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जागतिक पोलीस परिषद 2025चं आयोजन दुबई येथे होणार आहे. प्रश्न सातवा, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेले चुनौतियाँ मुझे पसंद है हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? आनंदीबेन पटेल. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणतं पुस्तक लॉन्च केलेलं आहे? चुनौतियाँ मुझे पसंद है. प्रश्न आठवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात बिझी नजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे केरळ. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळ येथे उद्घाटन झालेलं आहे. महाराष्ट्र पुरुषांच्या संघाने राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत किती वर्षांनी कांस्य पदक जिंकले आहे? 14 वर्ष. राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत? उत्तर पुणे.
आपलं इन्स्टंट जे के स्टडी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडसोबत अभ्यासही करा, कारण परीक्षा खूप लवकर होणार आहेत. चालू घडामोडी महत्त्वाचा आहे. धन्यवाद.